हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली गोळे सर. तर आजची अशी सुंदर सकाळ मस्तपैकी आणि रामनवमी आहेच आज. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज चैत्र नवरात्रीची समाप्ती म्हणजे शेवटचा दिवस, तर तोही आज खूप उत्साहात साजरा केला जातो. आमच्या गावामध्ये जगदंबा माता मंदिर, तेथे खूप छान असे उत्सव होतात आज. आणि संध्याकाळी मोठी अशी यात्रा भरते. तर सकाळच्या टायमिंगला 9 वाजेच्या सुमारास रथ निघत असतो रामनवमी निमित्त जगदंबा माता मंदिरामधून. तर आई देवीचा रथ हा निघत असतो पूर्ण कुंदेवाडी गावामधून. आवाज खूप होता म्हणून म्यूट करावा लागला. तर बघू शकता बैलजोडी वगैरे रथाला जुंपली जाते आणि त्यानंतर औक्षण केलं जातं. सगळ्या बायका मस्तपैकी औक्षण करत होत्या. ताई आणि मी देखील मिस्टरांसोबत गेलेलो होतो. बैल आता खूप कमी होत चाललेले आहे, त्याच्यामुळे गावामध्ये पण बैल थोडे थोडे वगैरे जमतात आणि अशी छोटीशी मिरवणूक निघत असते. पण खूप आमच्या कुंदेवाडी गावातील खूप दिवसाची परंपरा, पूर्वीगत अशी खूपच छान अशी परंपरा, गावामधून रथाची मिरवणूक निघत असते आणि प्रत्येक गाव पातळीवर अशा प्रकारची यात्रा वगैरे भरतात. आमच्या गावातही यात्रा भरते. बघू शकता खूप सुंदर असा रथ होता. त्यानंतर आता घरी आलेलो होतो. तर घरी आल्याच्या नंतर भरपूर सारा स्वयंपाक वगैरे म्हणजे सगळंच काही बाकी होतं. ताईन ते गेलेले होते मळ्यामध्ये. आम्ही दोघींनी पटापट वगैरे आवरून घेतलं. ताई कपडे वगैरे धुवून गेलेली होती, तोपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा होता. मळ्यामध्ये डबेही पाठवायचे होते. बघू शकता मस्तपैकी मेथीची भाजी केलेली होती, वांगे बटाट्याची भाजी आणि पोळ्या, कारण घरामध्ये नैवेद्य दाखवायचा होता रामनवमी निमित्त. तर मस्त अशा पोळ्या, मेथीची भाजी आणि वांगे बटाट्याची भाजी. परंतु मी इडलीचं पीठ भिजत ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मुलांना इडली देखील करून दिली, कारण आज मुलांना सुट्टी होती त्याच्यामुळं. आणि आनंदीचं चालू होतं की मम्मी आजीकडं कधी जायचं आहे. मम्मीचा फोन आलेला होता. मम्मीला देखील मम्मी जे नवरात्रीचा उपवास मम्मी दरवर्षीच धरते, तर तिकडेही जायचं होतं. त्याच्यामुळे पटापट वगैरे आवरून घेतलं. छान प्रकारे मस्त इडलीचा बेत होता. मुलांनी इडली वगैरे खाल्ली छान प्रकारे. म्हणजे सगळ्यांनाच घरामध्ये इडली आवडते, पण मुलांना सुट्टी असल्यामुळे दिवसभर खाण्यासाठी मी इडली वगैरे करून ठेवली. मम्मीकडं थोड्या टायमातच लगेच बघू शकता सगळा काही स्वयंपाक रेडी होता. मेथीची भाजी केलेली होती नैवेद्याकरता आणि त्यानंतर इडली देखील केलेली होती. मुलांना सुट्टी होती रामनवमी निमित्त, म्हणून दिवसभर मुलांना खाण्यासाठी काही ना काही लागतं. तर स्वयंपाक वगैरे रेडी झालेला होता आणि त्यानंतर आता मी पण देखील आवरून घेतलं, कारण आज रथाची मिरवणूक, त्यानंतर घरातलंही आवरण्याचं काम. बाहेर पण गहू काढून आणलेला होता, त्याच्यामुळे घरी पण कोणीतरी लागतं. त्याच्यामुळे मग मी आणि मुलं आम्ही एवढेच जण गेलेलो होतो. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मम्मी त्यांच्या घरचा देखील नवरात्रीचा घटस्थापनेचा कार्यक्रम. तर आता का घरचं सगळं काही आवरून फायनली आम्ही निघालेलो होतो. आनंदीचं देखील मस्त छान असं आवरलेलं होतं आणि मला थोडंसं बरंही वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला, पण देवाचं होतं, नाही म्हणता येत नाही. मम्मीचा अचानक फोन आला की जेवणासाठी सगळेजण इकडे या. सगळ्यांना काही जायला जमलं नाही आणि घरी त्यानंतर मी टिफिन वगैरे आणलेला होता, पण बाकीचे मग आम्ही निघालेलो होतो. मी गेले तर मम्मीने त्यांचं सगळं काही आवरलेलं होतं. मम्मी मस्तपैकी नैवेद्य वगैरे भरत होती आणि नैवेद्य भरून झाल्याच्या नंतर मुलांनी सगळ्या मंदिरामध्ये नैवेद्य दाखवून दिले. कारण आपण जसं नवरात्रीमध्ये करतो, म्हणजे घटस्थापना वगैरे करतो, शेवटच्या दिवशी नारळ फोडतो, नैवेद्य दाखवतो, तशाच प्रकारे हे असतं नवरात्रीचे 9 दिवस. तर मम्मी त्यांच्या मेरावरची देवी रानवाई म्हणतात त्या देवीला, तर रानवाईला देखील नैवेद्य वगैरे दाखवले. आणि त्यानंतर आमचा गोलू मस्तपैकी आमच्या वज्रेश्वरी मंदिरामध्ये देखील केलं. तर मम्मी त्यांच्या घरापासून जवळ आहे मंदिर, तिथे पण नैवेद्य वगैरे दाखवले. तर तिथे पण छान असा मस्त घटस्थापना वगैरे केलेली होती. कडाकण्या बांधलेल्या होत्या, याला फुलारा म्हणतात. तर जसं आपण नवरात्रीमध्ये करतो तशाच प्रकारे ह्या नवरात्रीमध्ये देवीची अशा प्रकारे सेवा करतात आणि नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी रामनवमीच्या दिवशी घट हे उठवले जातात. त्याला घट उठवणे असं म्हणतात. पण याची रास जी असते ती ओली नसते, सुकलेली असते, म्हणजे गहू वगैरे फक्त टाकलेले असतात. अशा प्रकारचे हे घट मांडणी करतात. तर बघू शकता मस्त अशा सगळ्या ठिकाणी असं प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवून दिले. आणि त्यानंतर आता घरी देखील मुलांनी आल्याच्या नंतर मग आम्हाला आरती वगैरे करायची होती, मग जेवण करणार होतो. तर सगळ्याजणी मिळून स्वयंपाक वगैरे करत होतो. काकू पण आलेली होती, वहिनी त्यांचंही काम करायचं काम चालू होतं आणि मुलं तोपर्यंत नैवेद्य दाखवायला जाणार होते. खूप छान अशी मस्त मम्मीने मांडणी केलेली होती आणि घटस्थापना म्हटल्यानंतर फुलारा वगैरे बांधलेला होता. आणि त्यानंतर गौराईची देखील स्थापना दरवर्षीच करतात. खूप दिवसापासूनची गौराई आहे.
तर देवघरामध्ये सगळं काही सजवून विजवून ठेवलेलं होतं आणि मस्त असे देवघर छान वाटत होतं आज नवरात्रीमुळे. तर चला आरती वगैरे झालेली होती, मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक होता, भजे, कुरडई, त्याच्यानंतर मेथीची भाजी, त्याच्यानंतर रामफळाचं शिकरण, अशा प्रकारे मस्त असं केलेलं होतं. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला, छोटासा एक ब्लॉग आज देवीचा आणि रामनवमीचा. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळा काही बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी असाच शेअर करेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील नोटिफिकेशनमुळे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय माता दी.